हॅलो एव्हरीवन। तर आज माझ्या मोठ्या जावेच्या मुलीचा ना साखरपुडा होता, म्हणजेच माझ्या लेकीचा। तर आज मी इथे ना वांगे बटाट्याची 25 जणांची भाजी केली आहे। तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते। तर इथे मी 1 लिटर तेल ॲड केलं आहे त्याच्यासाठी, आणि इथे मी आहे ना राई जिरा ॲड केला, हळद ॲड केलेली, आणि इथे मस्त असं ना वांगं आणि बटाटा मस्त असं फ्राय करून घेणार आहे मीठ घालून। छान असं फ्राय झाल्यावर त्याच्यानंतर मी बारीक बारीक कापलेला कांदा ॲड केला। ते परतून झाल्यावर थोडंसं मीठ टाकून मग मी याच्यामध्ये ना अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा पेस्ट केला होता, तो ॲड केला। त्याच्यानंतर मी आहे ना याच्यात बारीक बारीक टोमॅटो ॲड केले, आणि त्याच्यानंतर आपला हळद, मीठ, आपला गरम मसाला ॲड केला, एक चिकन मसाला पावडर ॲड केला। छान असं परतून घेतलं। आपला काळा मसाला असतो घरातला, तो ॲड केला होता, आणि मिरची पावडर ॲड केलेली लालवाली। छान असं मस्त असं तेल सुटेपर्यंत याला मस्त असं करून घ्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर मी याच्यात मटरसुद्धा ॲड केले होते, आणि आहे ना आपल्याला मटर, आणि आता मी बटाटे ॲड करणार आहे याच्यामध्ये, आणि वांग्याला मी काढून घेतलं साईडला, आणि आता बटाटे ॲड करणार आहे, कारण की ना वांगे लगेच शिजतात आणि बटाटा लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे ते मी मिरची पावडर ॲड केलेली कलरसाठी। आणि ते छान असं बघा, आता मस्त असं याला झाकून ठेवलेलं मी 5-10 मिनटं। त्याच्यानंतर आहे ना मी याच्यात गरम केलेलं पाणी आहे ना ते घातलं होतं। नुसतं पाणी असं साधं पाणी नाही घालायचं आहे, गरम केलेलं पाणी घालायचं आहे। चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलं, आणि याच्यात गरम पाणी ओतलं, आणि आपल्याला शेंगाचं कूट घालायचं आहे याच्यानंतर, जेव्हा ही भाजी शिजेल ना त्याच्यानंतर शेवट घालायचं आहे। छान असं भाजी, खरंच एवढ्या जणाला भाजी आवडली ना, जर तुमच्या घरात कार्यक्रम असेल काय असेल ना, ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। खरंच एकही माणूस असा नव्हता की या भाजीची तारीफ करत नव्हता जेवताना। तर इथे मस्त असं कोथिंबीर टाकून, जर तुम्हाला माझी ही रील आवडली असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब